मित्रांनो, रविकांत तुपकर यांनी जे काही आंदोलन केलं ते आंदोलन एक मोठ्या प्रमाणात यश आलेलं आपल्याला दिसतंय. मित्रांनो, त्यांनी बुलढाणा या ठिकाणी आंदोलन केलं, अन्नत्याग उपोषण केलं. माननीय रोहितदादा पवार यांनीसुद्धा पंढरपूर या ठिकाणी अन्नत्याग उपोषण केलं आणि या उपोषणाला शेतकऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि त्यांच्या माध्यमातून आता कुठंतरी बऱ्याचशा अटी या मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या आहेत. मित्रांनो, पहिली अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा त्यांनी जो एक लाभ घेतला होता आणि 2019मध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनीसुद्धा त्या ठिकाणी एक महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. अशा दोन्ही योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला होता अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी फक्त 50,000 रुपयाचंच अनुदान दिलं जाणार होतं. पण मित्रांनो, आता त्या शेतकऱ्यांची सुद्धा 2 लाखापर्यंतची पूर्ण कर्जमाफी होणार आहे आणि त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ झालेला आहे. परंतु मित्रांनो, जे कोणी शेतकरी रेग्युलर होते त्यांचीसुद्धा एक मागणी लावून धरली होती रविकांत तुपकर यांनी की त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे 1.5 लाखापर्यंत करा, कारण ते नियमित कर्ज भरते तर त्यांच्यावरसुद्धा अन्याय व्हायला नको. त्यामुळं त्यांना कमीत कमी 1.5 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावं असं त्यांनी मागणी लावून धरली होती. मित्रांनो, पण ती काही मागणी सरकारनं मान्य केली नाही आणि त्यांना फक्त 50,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामुळं त्यांच्यात एक मोठी नाराजी आहे की आम्ही रेग्युलर असल्यामुळं आम्ही काय पाप केलं, कारण सर्वांना जर सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देत असेल तर आम्हालासुद्धा 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत एक प्रोत्साहनपर अनुदान द्यायला पाहिजे होतं. पण ती मागणी काही मान्य झाली नाही आणि अशा बऱ्याचशा ज्या काही मागण्या आहेत त्या रविकांत तुपकर यांनी रेटा लावून धरल्यामुळं एक मान्य झालेलं आहे मित्रांनो. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिला होता आणि या पाठिंब्याच्या जोरावरच या मागण्या मान्य झाल्याचं दिसतं आहे मित्रांनो. आणि पीक विमा संदर्भात असेल किंवा इतर संदर्भात बी बऱ्याचशा शेतकऱ्याच्या ज्या काही मागण्या होत्या, जवळपास 35 मागण्या या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी सरकारकडे मागितल्या होत्या. पण त्यातली एक महत्त्वाची जी मागणी होती की सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं जे कर्ज माफ व्हायला पाहिजे ती मागणी मान्य झालेली. आणि ऐकू मित्रांनो पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. जय हरी शेतकरी मित्रांनो, काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कर्जमाफीच्या योजनेमध्ये महत्त्वाचा असा बदल केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेच मिळणार होते. मात्र आता यामध्ये बदल करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र यामध्ये काही शेतकरी असे आहेत की त्यांना आता अशी खंत झाली की आम्ही काय पाप केले का असं त्या शेतकऱ्यांना वाटायला गेले. आता तुम्ही पाहत असताल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026मध्ये आता 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचं कर्ज घेतलेलं आहे 30/9/2025 पर्यंत थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत त्या शेतकऱ्यांनी हे कर्ज भरलेलं नाही अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार होते. मात्र कालच्या बदलामुळे त्यांना सुद्धा आता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता या कर्जमाफीच्या बदलामध्ये ज्या काही शेतकरी संघटना असतील, नवले साहेब असतील, त्यानंतर रविकांत तुपकर साहेब असतील, रोहित पवारांचं आंदोलन असेल किंवा सरकारने घेतलेली भूमिका आणि विधानसभेमध्ये सर्व आमदारांनी यासाठी केलेले प्रयत्न, या सर्वांचं यश आहे आणि या सर्वांचं अभिनंदन आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तसं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून केलं तरी चालेल, कारण शेवटी सरकारनं खूप मोठा बदल केला आहे आणि त्यामुळं या सर्वांचं हे श्रेय असल्यामुळे आपण त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं सुद्धा काम आहे. मात्र यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते, नियमित त्यांनी कर्ज भरलंय आणि त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचा प्रोत्साहनाचाच लाभ आहे.
मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. या शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा होती की आम्हाला सुद्धा 1 लाख रुपयाचा लाभ मिळायला पाहिजे, मात्र त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र एक महत्त्वाचा बदल हा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी केलेला आहे. तो असा आहे की 2026-27चं कर्ज भरणंसुद्धा त्यांना अगोदर बंधनकारक होतं, मात्र ही अट आता यामधून काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांनी 2 वर्षे नियमित कर्ज भरलेलं असेल अशा शेतकऱ्यांना या 50,000 रुपयाचा प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. मात्र यामध्ये जर भविष्यात सरकारला दयामाया आली किंवा कोणी आंदोलनं केले आणि यामध्ये जर काही बदल झाला तर त्याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.